दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी चौकशीची मागणी केली आणि या संदर्भात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी या याचिकेद्वारे केला। या याचिकेतून त्यांनी थेटपणे आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मौर्या यांच्यावरही निशाणा साधला। दरम्यान या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणलेला होता असा आरोपही सतीश सालियन यांनी केला। या प्रकरणी आता 2 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतील ठळक मुद्द्यांवर एक नजर टाकूयात। याचिकेत म्हटलेलं आहे, दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती। तिने अशी आत्महत्या करणं शक्य नाही। माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं। मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी इथल्या घरामध्ये तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती। मात्र अचानकपणे तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली आणि दिनो मौर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला। या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं, म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं। दिशाचा मृतदेह बंद दारा आडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला। तिने 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला। तर मात्र दिशाच्या मृतदेहावरती घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या। गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशीर केला। तर त्यांनी दाखल केलेली याचिका तर आपण अगदी थोडक्यात पाहिली। मात्र या याचिकेमधून दिशाच्या वडिलांनी काही मागण्या देखील केल्या। त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या काय आहेत ते पाहूयात। तर आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे। सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाईट डिटेक्टर चौकशी होणंही गरजेचं। सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा। तर विशेष सरकारी वकिलाच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी। NIA किंवा CBI मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।